नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आता आपण बघणार आहोत पुढचा पार्ट, साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. आता हा साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल जो आहे तो आपल्याला परीक्षेसाठी कदाचित विचारला जाण्याची शक्यता असते आणि म्हणून याचं प्रूफ सहित मी सगळा पूर्ण तिन्ही पार्ट एका व्हिडिओमध्ये मी घेणार आहे आणि याच्यावर आधारित आपल्याला काही एक्झाम्पल पण सॉल्व्ह करायचे आहेत. मग याचे प्रूफ काय आहेत? मागच्या वर्षी जरा थोडंसं वेगळं होतं, यावर्षी थोडंसं वेगळं दिलेलं आहे, परंतु सेम आहे, प्रोसेस सिंपल आहे. फक्त आपल्याला हे प्रूफ करून बघायचं आहे की नेमकं साइन रूल आहे काय, कोसाइन रूल आहे काय आणि प्रोजेक्शन रूल आहे काय. तर या सगळ्यांचा जर अभ्यास ओव्हरऑल अभ्यास करायचा असेल तर पहिली कन्सेप्ट आपण हे समजून घेतली पाहिजे की हे कशासाठी गरजेचं आहे. तर हे सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल, जर एखादा ट्रायंगल असेल त्याचं आपल्याला सोल्युशन काढायचं असेल, समजा म्हणजे सोल्युशन काढायचं म्हणजे काय करायचं तर ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. अदरवाइज मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल बी अँड मेजर ऑफ अँगल सी हा फाइंड आउट करायचा असेल, यालाच काय करायचं तर सोल्युशन ऑफ द ट्रायंगल असं म्हटलं जातं. मग हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला तीन टर्मचा उपयोग करायचा आहे. त्यातली पहिली टर्म आहे साइन रूल, दुसरी आहे कोसाइन रूल आणि तिसरे आहे प्रोजेक्शन रूल. तर ह्या तिघांचाही आपल्याला काय करायचं आहे, चांगल्या रीतीने अभ्यास करणार आहे. कदाचित बोर्डाला हे थेरम विचारण्याची शक्यता असते, म्हणून आपण याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर त्यातला पहिला थेरम आहे तो द साइन रूल. काय आहे द साइन रूल? काय सांगतो? इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी a upon sin a is equal to b upon sin b is equal to c upon sin c is equal to 2r. ओके, 2r लक्षात घ्या, मागच्या वर्षी असं काही नव्हतं, यावर्षी 2r घेतलाय आणि वेअर r इज द सर्कम रेडियस ऑफ द ट्रायंगल एबीसी. आता सर्कम रेडियस ऑफ द ट्रायंगल एबीसी म्हणजे काय की आपण हा सर्कल बघितलाय बरोबर, त्याच्या आतमध्ये ट्रायंगल आहे. काय आहे? ट्रायंगल, आणि त्याची जी काही रेडियस आहे त्याला काय म्हटलंय सर्कम रेडियस बरोबर, सर्कम रेडियस. आणि हा सर्कम सेंटर आहे आणि याच्यावर आधारित आपण काय दाखवायचं तर 2r दाखवायचं. लक्षात घ्या, काय दाखवायचं 2r. मग आता हे दाखवायचं असेल तर फर्स्ट पार्ट आपल्याला काय करावं लागेल तर एक ट्रायंगल मी घेतला, ट्रायंगल ए बी सी. ओके, त्याच्यात एक परपेंडिक्युलर टाकला एडी. ओके, आता त्याच्यानंतर मी काय करतोय आता बघा, लक्षात घ्या, मी अँगल ए बी सी दाखवलाय आणि याच्या साइड मी कशा दाखवणार आहे तर ए अँगलच्या समोरची साइड मी काय दाखवणार आहे ए दाखवणार आहे. काय दाखवणार आहे ए, पण तो कसा स्मॉल, म्हणजे ही बीसी किती आली ए आली. ओके, बी च्या समोरील आपण काय दाखवणार आहे बी, म्हणजेच एसी किती आली बी आली बरोबर. आणि त्याच बरोबर सी च्या समोरील जो अँगल सी आहे त्याच्या समोरील जी बाजू आहे म्हणजे जी साइड आहे त्याला काय म्हणलं सी म्हणलं. हा झाला पहिला पार्ट. ओके, आता लेट असं म्हणूया, लेट बघा एडी, एडी इथं कसला ट्रायंगल झालाय राईट अँगल बरोबर. मग आता इथं राईट अँगल असेल तर मग एडी ही बीसी ला कशी आहे परपेंडिक्युलर. लिहा एडी परपेंडिक्युलर टू काय घेतली बीसी. पहिला पार्ट एडी परपेंडिक्युलर टू बीसी. आता एडी परपेंडिक्युलर टू बीसी घेतल्यानंतर मग आपल्याला पुढचा पार्ट काय करायचा आहे तर इथं जी साइन सी दिलाय, काय दिलाय सी, तर मला साइन सी ची व्हॅल्यू काढायची आहे. कुणाची व्हॅल्यू काढायची आहे साइन सी. मग आता साइन सी आपला रूल काय सांगतो अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. कमॉन काय म्हटलं अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. कमॉन काय म्हटलं अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. म्हणजेच मी काय घेतलं एडी अपॉन काय घेतलं एसी. एडी अपॉन काय घेतलं एसी इज इक्वल टू काय घेतला साइन सी. ओके, आता एडी ही व्हॅल्यू अशीच ठेवा, AC ची व्हॅल्यू किती आहे B, म्हणजेच AD अपॉन B इज इक्वल टू काय घेतला sin C. आणि त्यासोबत AD अपॉन B इज इक्वल टू sin C, तर AD इज इक्वल टू B sin C. तर ही व्हॅल्यू मला कुणाची मिळाली AD ची मिळाली. कुणाची मिळाली AD ची व्हॅल्यू मिळाली. आता AD ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर मग ही AD ची व्हॅल्यू काढण्याचं तात्पर्य एवढं की मला परत या ट्रायंगलचा काय करायचं आहे एरिया घ्यायचा आहे. काय घ्यायचं एरिया. मग आता मला सांगा एरिया ऑफ द ट्रायंगल, देयरफॉर एरिया ऑफ द ट्रायंगल कोणता घेणार आहे एबीसी. कमॉन एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू, एरिया ऑफ द ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू काय घेणार आहे 1/2 बरोबर. काय घेणार आहे 1/2 हाइट इनटू बेस बरोबर ना. हाइट इनटू काय घेतला बेस, किंवा बेस इनटू हाइट. मग बेस कोण आला बीसी
ए बेस कोणाला BC आणि मल्टिप्लाइड बाय हाईट कोणती आली AD आली बरोबर का मग आता मला इथं माहित आहे 1/2 BC माहित आहे BC ची व्हॅल्यू किती आपण घेणार आहे A घेतली मल्टिप्लाइड बाय AD आताच काढलेला आहे कोण घेतलं B sin C मग हा 2 जो आहे तो मी इकडे आणला तर मग काय लिहिणार आहे बोला 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB sin C हे बघा जरा लक्ष द्या इथं काय केलं मी बघा 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB sin C हा पहिला पार्ट काढला आता तुम्ही अजून एक टर्म लक्षात घ्या इथं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे मी काय शिकवत होतो बघा आता AB कोण घेतलाय sin C तसंच जर आपण इथं एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इथं काढला इथं वेगळ्या पद्धतीने घ्यायचं म्हणलं तर त्याची व्हॅल्यू समजा ही AB आली आणि sin C घेतला पुन्हा sin B घ्यायचं असेल आणि sin A घ्यायचं असेल तर सिमिलरली आता आपण असा शब्द वापरलोय सिमिलरली बघा 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू आता इथं AB sin C आला दुसरा एरिया आपण कोणत्या पद्धतीने काढू शकतो समजा B असं BD लंब टाकला परत ती टर्म घेतली AC त्याचा काय घेतला बेस घेतला तर हा जो येणारा एरिया आहे तो काय घेणार आहे समजा मी असं घेतला sin B लक्षात घ्या sin B जसं इथं sin C आहे sin C आहे तर सोबत कोण घेतला AB जर sin B घेतला तर सोबत कोण घेणार आहे AC राइट आणि दुसरा पण एरिया काढता येईल 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू मग समजा sin मी A घेतला काय घेतला sin A घेतला तर मग त्यावेळी एरिया काय तयार होणार बोला BC बरोबर ना BC म्हणजे इथं 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB sin C सिमिलरली आपण हे सुद्धा काय करू शकतो तयार करू शकतो आणि हे जर लक्षात ठेवायचं असेल तर मी तुम्हाला एक ट्रायंगलचे ट्रिक देतो लक्षात घ्या इथं आता समजा हा ट्रायंगल आहे हा A B आणि C अशा पद्धतीची रचना घेऊ ट्रायंगल घेण्यापेक्षा आपण या रचना अशा घेऊया इथं ABC असं एक या पद्धतीने रचना करा जर तुम्हाला A घ्यायचं असेल तर सोबत BC घ्यावं लागेल पुन्हा B घ्यायचं असेल तर AC घ्यावं लागेल बरोबर आणि C घ्यायचं असेल तर काय घेणार आहे AB घ्यावं लागेल सेम त्याच पद्धतीने प्रोसेस ह्याचा उपयोग पुन्हा पण करणार आहोत बरोबर मग आता 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू AC sin B आला तर नंतर 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू काय घेतला BC sin A घेतला बरोबर मग आता तिन्ही एरिया ऑफ द ट्रायंगल ABC एरिया ऑफ द ट्रायंगल ABC एरिया ऑफ द ट्रायंगल काय म्हटलं ABC मग आता काय म्हणतात त्याच्यावरून देअरफॉर बघा लक्षात घ्या देअरफॉर काय म्हटलं तिन्हीची ही टर्म सारखीच आहे तर मग आपल्याला याच्यावर काय घेता येईल बघा पहिला BC sin A इज इक्वल टू AC sin B इज इक्वल टू काय घेणार आहे AB sin C असं घेता येईल बरोबर कारण 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू ही टर्म येत्या 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC बरोबर ही टर्म येत्या 2 एरिया ऑफ द ट्रायंगल ABC बरोबर ही टर्म येत्या तिन्ही टर्म सेम आहे म्हटल्यानंतर आपण असं म्हणू शकतो BC sin A इज इक्वल टू AC sin B इज इक्वल टू AB sin C इथपर्यंतचा प्रॉस काय अवघड आहे का काहीच नाही आता मी काय करणार आहे पूर्ण इक्वेशनला ABC ने डिवाइड करणार आहे किती डिवाइड करणार आहे ABC ने डिवाइड केलं मग माझी टर्म काय घेतील बोला BC sin A divided by ABC next is equal to AC sin B divided by ABC आणि तिसरा AB sin C divided by काय घेतला ABC या पद्धतीने ही टर्म घेतली इज दॅट क्लियर आता तुमच्या लक्षात येईल हा BC आणि BC काय झाला कॅन्सल इथं AC आणि हा AC काय झाला कॅन्सल त्याच बरोबर AB आणि AB काय झाला कॅन्सल राहिलं काय शिल्लक बोला की काय शिल्लक राहिलं sin A upon A is equal to sin B upon B आणि is equal to sin C upon C म्हणजे हे पहिलं इक्वेशन काय झालं तयार झालं याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया इक्वेशन नंबर काय म्हणलं 1 आता इथपर्यंतच थांबूया आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट मला दाखवायचा इथं मी त्यासाठी बाजूला एक डायग्राम काढली की आपल्याला वेळ वाचवता येईल यासाठी इथं काय केलं तर एक मी काय घेतलं की या
डायग्राम वरून आपण असं ठरवू शकतो. बरोबर. आता इथं याच्यामध्ये सर्कल मध्ये आपण ट्रायंगल घेतला, ट्रायंगल एबीसी घेतलाय. बरोबर. आता एक लक्षात घ्या की फ्रॉम फिगर मी सगळं लिहित बसलो नाही, फ्रॉम फिगर म्हणणार आहे डायरेक्टली. फिगर नंबर 2, याला नंबर 2 दिलाय. फिगर नंबर 2 काय सांगते तर AP = 2R. बघा AP चा डिस्टन्स 2R आहे. म्हणजे AO आणि OP, कम ऑन, AO आणि OP हे रेडियस आहेत. रेडियस दोघांचा डिस्टन्स म्हणजे हा डायमीटर झाला. AP हा काय झाला डायमीटर. मग त्याची लेंथ मी किती घेतली 2R घेतली. ओके. अँड ट्रायंगल ACP, सी नावर ACP इज अ राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. म्हणजे डायमीटर जाणारी लाईन आणि सर्कलवर कोणताही पॉइंट असेल तर त्याच्यामध्ये तयार होणारा जो ट्रायंगल असतो तो काय असतो राईट अँगल ट्रायंगल असतो. राईट. त्याच्या अनुषंगाने मी काय घेतलं ट्रायंगल ACP इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके. आणखी एक पार्ट बघा. आता मी A पासून B पासून C पर्यंत आलो, म्हणजे ही जी आर्क आहे ABC आर्क आहे. बरोबर. ABC ही एक आर्क आहे, त्याचबरोबर APC सुद्धा आर्क आहे. दोन्ही आर्क कसे आहेत सेम. जर दोन्ही आर्क सेम असेल तर ते कुठलाही पॉइंट आपण त्यातून काढला तर ते अँगल कसे असतात सेम. म्हणून मी काय घेतलं मेजर अँगल ABC = मेजर अँगल काय घेतला APC. मेजर अँगल ABC = मेजर अँगल APC म्हणजे इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. इन्स्क्राइब्ड इन द काय घेतलं सेम आर्क. मग त्याच्यावरून मी काय लिहू शकतो sin P. साइन काय घेतला P = काय लिहू शकतो sin B, कारण दोघांच्या व्हॅल्यू कशा असणार आहेत सेम. मग आता मला सांगा sin P ह्याची व्हॅल्यू काढायची मला. हे दोन्ही अँगल सेम आहेत. sin P म्हणजे काय घेणार आहे AC/AP. कम ऑन, काय घेणार आहे AC/AP. बरोबर ना. बघा ना AC/AP, कारण अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. अपोजिट साइड आपण काय घेणार आहे हायपोटेन्यूस. P च्या समोरील म्हणजेच AC आली आणि हायपोटेन्यूस कोण आला AP आला. राईट. मग आता मी काय घेतलं AC/AP घेतला. मग sin B ची व्हॅल्यू तयार झाली. बरोबर. मग देअरफॉर असं म्हणू शकतो sin B, बघा sin B = AC ची व्हॅल्यू आपण काय घेतली B, AP ची व्हॅल्यू काय घेतली आपण इथं 2R घेणार आहे. किती घेणार आहे 2R. आपण असं करू हा R आणि हा R, कारण इथं लक्षात घ्या की ओरिजिन पासून दोन रेडियस झाल्या, दोन रेडियसची लेंथ किती आली 2R आली. राईट. म्हणजे B/ किती आला 2R आला. मग आता मी हा लक्षात घ्या 2R इकडे आणला आणि sin B तिकडे नेला तर काय लिहिणार आहे 2R सी नाव हियर 2R काय लिहिणार आहे बोला 2R B/sin B ही व्हॅल्यू तुमची तयार होईल. बरोबर. 2R काय घेतला B/sin B. ह्याला काय म्हणलं इक्वेशन नंबर सेकंड म्हणलं. इक्वेशन नंबर काय म्हणलं सेकंड. आणि मग या दोघांवरून काय म्हणणार आहे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट. लक्षात घ्या इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट काय घेणार आहे मग sin A/A. बघा आता ह्याचा आपण असाही बाजूलाही मांडू शकतो. म्हणजेच या दोघांवरून जर याचा रेसिप्रोकल घेतला तर आपण तीच व्हॅल्यू मांडू शकतोय. म्हणजेच काय घेऊ शकतो समजा इथं असं घेतलं काय घेतलं A/sin A काय घेतला B/sin B. बरोबर. C/ काय घेतला sin C किती घेतला 2R. काय घेतलाय मी 2R. म्हणजे या पद्धतीने इथे व्हॅल्यूज काय करू शकतो आपण फाइंड आउट करू शकतो. आता लक्षात घ्या तुम्ही म्हणाल मग हे असं का तर याचा आपण रेसिप्रोकल घेतला तर इथे येणारी व्हॅल्यू सुद्धा आपण अशी लिहू शकतो. बघा हे मी एवढ्यासाठी थांबवलंय. इथं तुमच्या लक्षात येईल की याला इक्वेशन 1 म्हणायच्या ऐवजी जर तुम्ही असं म्हटलं A/sin A B/sin B C/sin C तर याला इक्वेशन काय म्हणा एक म्हणा. मग आता इथं तुमच्या लक्षात येईल की या इक्वेशन वरून आपण काय करू शकतो तर ही व्हॅल्यू मांडू शकतो आणि याला 2R म्हणू शकतो. ओके. तर आता A/sin A B/sin B C/sin C किती आला 2R. मग आता या 2R ला सुद्धा आपण आणखी टर्म अशी मांडू शकतो A/sin A B/sin B C/sin C K. हे डिफरंट फॉर्म ऑफ साइन रूल म्हणता येईल. बरोबर. हा दुसरा फॉर्म तयार होईल.
म्हणजे आपण हे जे काही सगळं तयार करणार आहे ते या स्ट्रक्चरने सुद्धा आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. आणि अजून एक पार्ट लक्षात घ्या, एक्स्ट्रा पार्ट आपण दाखवायचा इथं. तो एक्स्ट्रा पार्ट मी दाखवतो. जर समजा तुमची व्हॅल्यू इथं असेल a, लक्षात घ्या आता मी हा इथं व्हॅल्यूज घेतली. समजा साइन या दोघांवर विचार करूया. साइन a अपॉन a इज इक्वल टू साइन b अपॉन b. पहिले दोन व्हॅल्यूज घेतल्या. पहिले किती व्हॅल्यू घेतल्या, दोन. मग आता याच्यावर मी असं लिहू शकतो, काय लिहू शकतो बोला, साइन a अपॉन साइन b इज इक्वल टू a अपॉन b. ही टर्म पण लिहू शकतो. आणि समजा दुसऱ्या ह्या दोन व्हॅल्यू घेतल्या म्हणजे याच्यावर आपण उदाहरण सोडवायचे. मग इथं काय घेणार आहे बोला, साइन b अपॉन b इज इक्वल टू साइन c अपॉन c घेतलं. मग याच्यावर व्हॅल्यू काय घेणार आहे बोला, साइन b अपॉन साइन c इज इक्वल टू काय घेणार आहे, b अपॉन c. तर हे डिफरंट फॉर्म मध्ये आपल्याला साइन रूल तयार करता येतो. इज दॅट क्लिअर? लक्षात घ्या. परत एकदा रिपीट सांगतो. कदाचित हा विचारण्याची शक्यता असते. मी पहिला ट्रायंगल घेतला, त्याच्यावर काय घेतला, AD परपेंडिक्युलर BC घेतला, त्याच्यावर काय काढला, AD ची साइड काढली, बरोबर. AD इज इक्वल टू B sin C घेतला. त्याच्यानंतर एरिया ऑफ द ट्रायंगल ABC घेतला. काय सांगतो, 1/2 बेस इनटू हाईट. त्याच्यामध्ये किमती भरल्या, बरोबर. सेम टू एरिया ऑफ द ट्रायंगल ABC इज इक्वल टू AB sin C. सिमिलरली बाकीचे दोन ट्रायंगलच्या त्याच पद्धतीने हे करून घेतल्या, साइड हे म्हणजे त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत त्या तयार करून घेतल्या. त्याच्यानंतर हे तिन्ही टर्म सेम आहे म्हणून ह्यांना इक्वल दाखवलं. परत काय केलं, पूर्ण इक्वेशनला कितीने डिवाइड केलं, ABC ने डिवाइड केलं, राईट. कितीने डिवाइड केलं, ABC ने डिवाइड केलं. ABC ने डिवाइड केल्यानंतर sin A अपॉन A, sin B अपॉन B आणि sin C अपॉन C घेतला. परत त्याचा रेसिप्रोकल घेतला. हे डायरेक्टली घ्या नंतर तुम्ही. मी एवढ्यासाठी ठेवलं की आपल्याला इथला आन्सर येणार नंतर त्याच्या रिलेटेड तयार करते म्हणजे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. मग याचा काय करा, रेसिप्रोकल घ्या म्हणजे C अपॉन sin A, B अपॉन sin B आणि C अपॉन sin C. इक्वेशन नंबर काय घेतला, 1. त्याच्यानंतर मी इकडे गेलो फ्रॉम फिगर सेकंड. आता या फॉर्म फिगर मध्ये सेमी सर्कल आपण दाखवलेला आहे. मग आता या सर्कलच्या अनुषंगाने आपण काय घेतलं, जो ट्रायंगल दाखवला त्याच्यामधल्या ABC आणि APC या दोन आर्क आहेत, त्यांचे अँगल कसे असणार आहेत, सेम. आणि ACP हा राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. तुम्हाला माहिती आहे डायमीटर मधून जाणारी लाईन आणि सर्कलवर कोणताही पॉइंट असेल तो जर जॉईन केला तर तो काय असतो, राईट अँगल असतो. हे लक्षात घ्या. त्या अनुषंगाने मग काय घेतलं, AP इज इक्वल टू 2R. कारण AP म्हणजे AO प्लस OP, AP आला 2R अँड ट्रायंगल ACP इज अ राईट अँगल ट्रायंगल. अँड देन मेजर अँगल ABC इज इक्वल टू मेजर अँगल APC घेतला आणि इन्स्क्राइब्ड इन द सेम सर्कल आर्क. सॉरी, हे कशात घेतलं, इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. ओके. आणि sin P इज इक्वल टू sin B घेतलं. sin P बघा बरं, sin P अपोजिट साइड कोण आली, AC नाही का, अपोजिट साइड AC आणि त्याच्या बरोबर त्याची ही जो हायपोटेन्यूस कोण आला, AP. मग sin P म्हणजे sin B ची व्हॅल्यू तीच येणार आहे. कारण का, तर दोघांचे अँगल कसे आहेत, सेम. म्हणून मी घेतला AC अपॉन AP. पैकी AC ची व्हॅल्यू किती आली, B. AP ची व्हॅल्यू 2R म्हणजे sin B इज इक्वल टू B अपॉन 2R घेतला. 2R इज इक्वल टू B अपॉन sin B घेतला. आणि मग इक्वेशन काय केलं, कंपेअर केलं. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड वी गेट A अपॉन sin A इज इक्वल टू B अपॉन sin B इज इक्वल टू आपण काय घेतलं बोला, C अपॉन sin C इज इक्वल टू काय घेतला, 2R. त्याच्यानंतर हा 2R म्हणजे कॉन्स्टंट घेतला. हा दुसरा फॉर्म झाला. आणि तिसऱ्या फॉर्म मध्ये आपण याच्यावरून काय करायचे, उदाहरणं सोडवायची आहेत. ओके, धन्यवाद. ओके, ठीक आहे. तर आपण बघणार आहोत कोसाइन रूल. साइन रूल जसं बघितलं तसं कोसाइन रूल बघायचं. कोसाइन रूल बघायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आपण हे सोल्युशन ऑफ द ट्रायंगल मधलाच पार्ट आपण बघून घेतोय, त्याच्यामधला कोसाइन रूल. आता हा कोसाइन रूल सांगतोय काय, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, पहिला पार्ट आहे a² इज इक्वल टू. आता जरा पुढे लक्ष द्या व्यवस्थित. आता बघा A, B आणि C. आता प्रवास कसा करायचा आहे, मला a² काढायचा आहे. लक्षात कसा ठेवायचा, कारण ह्यावर आधारित आपल्याला उदाहरणं सॉल्व्ह करायची आहेत. म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय, ABC ची ट्रिक सांगतोय. आता मला A घ्यायचा आहे, तर बघा A पासून आपण कुठपर्यंत जाणार आहे, B पर्यंत. B पासून कुठपर्यंत जाणार आहे, C पर्यंत. म्हणजे या दोघांचा विचार करूया आपण. B आणि C चा विचार केला तर B आणि C चा विचार केला तर a² इज इक्वल टू B² प्लस C² मायनस 2BC. आणि मग सोबत काय घ्यायचं, cos A घ्यायचं, कारण A चा विचार लक्षात घ्या. a² इज इक्वल टू B² प्लस C² मायनस 2BC cos A. मी हा विचार केला. आता तुमच्या लक्षात येईल मग पुन्हा मी कुणाचा विचार करणार आहे, B² चा. मग B² इज इक्वल टू काय, B² इज इक्वल टू काय. मग आता B आहे इथं, B पासून मग C पर्यंत, C पासून पुन्हा कुठपर्यंत जाणार आहे, A पर्यंत. म्हणजेच काय घेणार आहे बोला फटाफट, काय घेणार आहे, B² इज इक्वल टू बोला की C² प्लस A² मायनस
मायनस 2ca कॉस काय येणार आहे b, कॉस काय घेणार आहे b. तुम्ही 2ac घेतला तरी सुद्धा काय हरकत नाही, लक्षात घ्या 2ac घेतला तरी सुद्धा काय हरकत नाही. आता त्याच्यानंतरचा पुढे काय घ्यायचं आहे c स्क्वेअर, बरोबर c स्क्वेअर. मग आता c स्क्वेअर घ्यायचा असेल तर मग मला सांगा c सोडायचा, राहिला a आणि b, म्हणजेच कोण येणार आहे बोला इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 2ab आणि कॉस काय घेणार आहे c, कॉस काय घेणार आहे c. पण हे कशात घेतलं तर इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल काय घेतला ABC. तर आपल्याला आता हे प्रूव्ह करून दाखवायचं आहे. काय सांगितलंय बघा परत एकदा, द कोसाइन रूल इन ट्रायंगल ABC a square is equal to b square plus c square minus 2bc cos a. हे कसं लक्षात ठेवायचं, लक्षात आलं, याच्यावर हे लक्षात ठेवा. परत आपल्याला b स्क्वेअर दाखवायचं, c स्क्वेअर दाखवायचा. मग आता याचं प्रूफ घ्यायचं असेल तर मग आपल्याला प्रूफ इथून सुरुवात करूया. पहिला काय करा, एक डायग्राम तयार करा. ओके, त्याच्यात काय घेतला एक्स ऍक्सिस, दुसरा काय घेतला वाय ऍक्सिस. त्याचे कोऑर्डिनेट मी चॉईस केले a c b, हा ट्रायंगल घेतला. इन ट्रायंगल एबीसी म्हणजे एबीसी मध्ये मग काय घेतले a चे कोऑर्डिनेट 0 0, बरोबर. b चे कोऑर्डिनेट काय घेतले c 0 आणि त्याच बरोबर c चे कोऑर्डिनेट घेतले b cos a आणि b sin a, बरोबर. मागच्या वेळी जसं आपण सोल्युशन काढलं त्या पद्धतीने साइनच्या ह्याच्यानुसार b cos a आणि b sin a इथं व्हॅल्यूज तयार केल्या आणि ह्या व्हॅल्यूज तयार केल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणलं, टेक a as the origin, x axis along the AB. ओके, नेक्स्ट काय घेणार y ऍक्सिस. आता हा जो y ऍक्सिस आहे परपेंडिक्युलर टू कुणाला दाखवला AB ला दाखवला आणि द कोऑर्डिनेट्स ऑफ, मग आता कोऑर्डिनेट्स आपण पुन्हा कुणाचे घेणार आहे, a चा कोऑर्डिनेट काय घेतला बोला 0 0, नाही का. दुसरा b चा कोऑर्डिनेट घ्या, काय घेतला c 0. तिसरा काय घेणार आहे c चा कोऑर्डिनेट काय घेणार आहे b cos a आणि नंतर b sin a. हे कोऑर्डिनेट चॉईस करायचे. हे एकदा लिहिले तर आपल्याला हा थेरम परीक्षेला विचारला गेलेला आहे, बोर्डाला सुद्धा हा विचारला गेला जाणारा थेरम आहे. त्यासाठी परफेक्ट लक्षात ठेवा की काय करायचं, एकदम सोपा थेरम आहे, टेक्निक सोपी आहे, काय करायचं लक्षात येत आहे. ठीक आहे, आता या सगळ्या बाबी घेतल्यानंतर मग आता मी पुढचा मुद्दा घेणार आहे. इथपर्यंत सगळा पार्ट झाला, एक डायग्राम तयार केली, त्याच्यामध्ये एबीसी घेतला, त्याच्यामध्ये काय घेतलंय ते लिहिलं, टेक a as the origin along the x axis. ओके, आता x axis along AB असं म्हटलं तरी चालतंय. त्याच्यानंतर y axis perpendicular to AB दाखवला आणि कोऑर्डिनेट्स ऑफ द घेतले a b आणि c चे. आता काय करूया, हा a स्क्वेअर आहे म्हणजेच मी घेतला LHS. बघा काय घेतला LHS ला काय दिलाय आपला a स्क्वेअर दिलाय, बरोबर. काय दिलाय a स्क्वेअर इज इक्वल टू, आता a स्क्वेअर इज इक्वल टू. परंतु त्याच्या अगोदर मला असं एक अजून एक सांगायचं, मी a स्क्वेअर घेतलाय पण त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा मुद्दा अजून एक सांगतो. ज्यावेळी आपण इथं हा a घेतलाय, अँगल a घेतलाय, त्याच्या समोरील साइड स्मॉल a घ्यायचा. बघा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अँगल काय घेतला a, याच्या समोरील साइड काय घेतली a, त्याच्यानंतर c च्या समोरील म्हणजे हा अँगल c च्या समोरील c साइड घ्या आणि b घेतलं, b च्या समोरील साइड काय घेतली b घेतली. हे पण मांडता आलं पाहिजे. आता लक्षात घ्या हा कोण आहे BC आहे, BC ची व्हॅल्यू काय आली a, म्हणजेच मी बघा लक्षात घ्या BC इज इक्वल टू a, BC इज इक्वल टू काय घेतला a, म्हणजे BC ची लेंथ जी आहे ती a आहे. मग आता मी इथं BC इज इक्वल टू a आणि LHS इज इक्वल टू माझं काय आहे a स्क्वेअर आहे. मग जर a स्क्वेअर असेल तर मला BC चा काय करावं लागेल स्क्वेअर, म्हणजे इथं आपण म्हणूया BC चा स्क्वेअर केला. हे कशावरून ठरवलं मी, यावरून. BC इज इक्वल टू काय घेतला a. मग तुमच्या लक्षात येईल LHS इज इक्वल टू a स्क्वेअर इज इक्वल टू काय घेतला BC स्क्वेअर. आता हे काय केलं तर मला इथं डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे. कुठला फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला. काय सांगतो डिस्टन्स फॉर्म्युला, BC स्क्वेअर इज इक्वल टू x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेट स्क्वेअर. अदरवाइज तुम्ही x1 x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 y2 ब्रॅकेट स्क्वेअर असा जरी घेतला तरी सुद्धा काही हरकत नाही, लक्षात घ्या. मग आपण a स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर घेतला. मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला इथं लक्षात घ्या. मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला मी काय मांडणार आहे, मांडा एकदा मांडून टाका. काय घेणार आहे x2 x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 y1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे कशावर लिहिलं आपण, डिस्टन्स फॉर्म्युला. मग आता किमती भरूया कुणाच्या BC चा विचार केला तर मग आता लक्षात घ्या हा ही B आणि C आहे,
बरोबर. मग काय घेतला समजा हा x1 आणि हा y1 घेतला, हा x2 आणि हा काय घेतला y2 घेतला. मग आता या दोघांचा विचार करायचा आहे म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये आपण जर कन्वर्जन केलं तर मग माझा a² बोला x2 ची व्हॅल्यू आपण काय टाकू शकतो b cos a. लिहा काय नाही हरकत b cos a बरोबर मायनस कोण येणार आहे c मायनस c आणि ब्रॅकेटचा काय घेतला स्क्वेअर. फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट काय घेणार आहे y2 मायनस y1 म्हणजेच काय घेणार आहे प्लस बोला b sin a मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे तुमचा y2 किती आला 0 त्यानंतर इथं y1 किती आला 0 y2 किती आला b sin a आला. मग आता याचा एक्सपांड करा. मग आता b cos a मायनस c ब्रॅकेटचा स्क्वेअर कोणता फॉर्म्युला a² मायनस b² काय सांगतो a² मायनस b a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येणार आहे a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग काय घेणार आहे बोला a² मायनस 2ab प्लस b². मग लिहा काय लिहिणार आहे पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे इथं फार तर बघा a मायनस b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू a² प्लस 2ab प्लस काय घेतला b². तर हा फॉर्म्युला इथे यूज करूया. मग हा फॉर्म्युला यूज केला तर मग माझी येणारी व्हॅल्यूज काय घेणार आहे बोला b² cos² a पहिली टर्म. नंतर येणार साइन मायनस 2b हा c पुढे घेतो आणि cos a घेतला बरोबर ना 2bc cos a आणि पुन्हा प्लस c² म्हणजे c ची व्हॅल्यू c² येईल. नेक्स्ट प्लस काय घेणार आहे आता बघा b sin a मायनस 0 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे b sin a चा स्क्वेअर म्हणजेच काय घेणार आहे b² sin² a. लक्षात घ्या b² sin² a अशा पद्धतीने ही मुद्दा मांडता येईल. आता हे मांडल्यानंतर तुमच्या सहज लक्षात येईल काय लक्षात येणार आहे जर ही टर्म आणि ही टर्म मी एकत्र घेतली. ओके मग आता ही घेऊया b² cos² a प्लस b² sin² a आणि प्लस हा c² सोबत ठेवला आणि पुन्हा हा लिहिला मायनस 2bc cos a या पद्धतीने ही व्हॅल्यूज घेते. आलं लक्षात. आता हे घेतल्यानंतर मग काय करूया काय करा ह्या दोघातून कॉमन दिसतोय कोण दिसतोय कॉमन घ्या त्याला बाहेर कोण येणार आहे b² राहिला काय शिल्लक बोला cos² a प्लस sin² a राईट cos² a प्लस sin² a. मग आता प्लस काय घेणार आहे c² मायनस 2bc cos a. मग आता तुम्हाला माहित आहे cos² a प्लस sin² a इज इक्वल टू काय बघा cos² a प्लस sin² a इज इक्वल टू किती 1 घेतला जातो. मग याच्याबद्दल आपण काय घेऊ शकतो 1. मग लिहा तिथं काय लिहिणार आहे बघा इज इक्वल टू b² मल्टिप्लाइड बाय 1 प्लस c² मायनस 2bc cos a हा फॉर्म्युला तयार झाला. मग आता ह्या कोणाचा फॉर्म्युला झाला मग therefore a² इज इक्वल टू b² प्लस c² मायनस 2bc cos a हे तुमचं काय झालं पहिलं प्रूफ तयार झालं. ओके आता सिमिलरली कोण हो सिमिलरली काय करणार आहे वी कॅन प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करू शकताय बोला. मग आता b² इज इक्वल टू बोला मग काय करणार आहे b² इज इक्वल टू c² प्लस a² मायनस 2ca cos b हे प्रूव्ह करू शकतो आणि मग c² इज इक्वल टू a² प्लस b² मायनस 2ab cos c हे सुद्धा काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो. म्हणजेच इथं हा थेरम तुमचा या पद्धतीने काय करता येईल तयार करून घेता येईल. ओके तयार करून घेता ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रोजेक्शन रूल. आता हा जो प्रोजेक्शन रूल आहे तो रिलेटेड टू कोसाइन रूलच्या रिलेटेड आहे त्याच्यावरच आपण हा प्रूव्ह करणार आहे. टेक्स्ट बुक मध्ये तुम्हाला जरा थोडंसं किचकट दिलाय काही हरकत नाहीये आपण आपल्या पद्धतीने प्रूव्ह करूया की एकदम सोपं वाटेल. तर हा प्रोजेक्शन रूल नेमका आहे काय तर यातला पहिला मुद्दा आहे लक्षात घ्या. आता मगाच्या सारखंच आपण म्हणजे जे आपण कोसाइन रूल साठी यूज केलं तीच टेक्निक इथं सुद्धा यूज करायची. म्हणजे कशी तर आता उदाहरणार्थ आपण मगाशी घेतलं त्याच पद्धतीने परत एकदा लक्षात घ्या a b आणि c बरोबर हा सायक्लिक फॉर्म तयार करायचा. हा a पासून b आणि b पासून c पर्यंत आपण जाऊ. ठीक आहे लक्षात घ्या. आता इथं आपण असा प्रवास केल्यानंतर इथं कोण आहे b आणि इथं कोण आहे c आहे.
कोण आहे बी आणि सी. मग पहिला मी काय घेतला ए इज इक्वल टू बी आणि प्लस सी घेतला. मुद्दा लक्षात घ्या. प्रोजेक्शन रूल लक्षात कसा ठेवायचा. मी हा फॉर्म तुमच्या लक्षात आला ना की मग हे सहज सोप्या पद्धतीने सोडवता येईल. कसं बघा मी काय घेतलं पहिला बी घेतला आणि परत काय घेतला सी घेतला. आता या बी च्या सोबत आता प्रोजेक्शन रूल आहे या बी च्या सोबत जी व्हॅल्यू घ्यायची आहे ती कॉस वाली घ्यायची आहे. मग काय करायचा मी इथं घेतला कॉस सी आणि इथं घेतला कॉस बी. अल्टरनेट टर्म घ्यायचे. इथं बी असेल तर कॉस सी घ्या सी असेल तर कॉस बी घ्या. मग आता मला सांगा जर a इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी येत असेल तर मग b इज इक्वल टू काय. हो b इज इक्वल टू काय बघा ना. मग b इज इक्वल टू कसं असणार आहे c आणि a बरोबर. मग मी काय करणार इथं c ठेवला प्लस काय ठेवला a ठेवला c आणि काय ठेवला a. मग आता इथं c च्या सोबत कोण घेणार आहे cos a बरोबर आणि त्या सोबत a आहे. मग कोणाच्या सोबत a च्या सोबत काय घेणार आहे बोला. इथं तर cos a घेतला तर इथं काय घेणार आहे cos c. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर a b झाला तर c घ्यायचं आपल्याला. मग c जर सोडवायचा असेल तर मग c चा विचार करा. c च्या नंतर पुढे कोण येतं a आणि पुन्हा कोण येणार b. मग पहिला घ्या a प्लस b. ओके. मग आता इथं b आहे तर इथं कोण घेणार आहे cos b. आता इथं a आहे तर इथं कोण घेणार आहे cos a. तर हा इन ट्रायंगल हा महत्वाचा शब्द आहे. इन ट्रायंगल काय घेणार आहे एबीसी. इन ट्रायंगल काय घेणार आहे एबीसी. नेहमी सारखंच लक्षात घ्या ट्रायंगल काढला तरी चालतोय नाही काढला तरी चालतोय. या पद्धतीने घ्या a b c. a च्या समोरची बाजू काय आली a नंतर b इथं b च्या समोर बाजू b आणि c च्या समोर बाजू काय आली c. मग यावरून हा आपल्याला काय करायचं इन ट्रायंगल एबीसी हा द प्रोजेक्शन रूल तयार झाला. मग आता याचं प्रूफ घ्यायचं आहे. मग प्रूफ घेण्यासाठी मला दोन बाबी महत्वाच्या आहेत. बघा आता इथं आपण प्रूफ तयार करतोय बाय कोसाइन रूल. बाय कुठला घेतला कोसाइन रूल. आता कोसाइन रूल काय सांगतो लक्षात घ्या. मी जसं मांडतोय तसंच मांडणार. मी आपण पहिल्यांदा हे प्रूफ करून दाखवूया की a इज इक्वल टू b cos c आणि c cos b. आता ह्याच्यावरून काय ठरवायचं मला cos c पाहिजे. cos कोण पाहिजे cos c पाहिजे आणि परत कोण पाहिजे cos b पाहिजे. मग cos c आणि cos b पाहिजे असेल तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुणाची टर्म घ्यावी लागेल मला c स्क्वेअर. हो की नाही. आताच प्रूव्ह करून दाखवू. मग c स्क्वेअर इज इक्वल टू काय येतो बोला बोला पटदिशी. c स्क्वेअर इज इक्वल टू काय येतो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर नाही का. प्लस काय घेणार आहे 2ab आणि काय घेणार आहे cos c. आणि दुसरा टर्म मी कुणाची घेणार आहे बोला फटाफट. काय घेणार आहे इथं कोण आहे cos b आहे म्हणजेच मला b स्क्वेअर पाहिजे. मग b स्क्वेअर पाहिजे असेल तर मी काय लिहिणार आहे बोला काय घेणार आहे c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस 2ca बरोबर cos b ही टर्म तयार करणार. आता या दोन्ही टर्म घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल काय करायचं आहे तर मला हा सॉरी इथं मायनस पाहिजे होता सॉरी मायनस किती येणार आहे मायनस 2ab cos c घेतलं. मग मायनस 2ab cos c इकडे ट्रान्सफर करा म्हणजेच काय घेणार आहे 2ab cos c इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि हा प्लस c स्क्वेअर आहे ना त्याला तिकडे ट्रान्सफर करा म्हणजेच काय घेणार आहे मायनस c स्क्वेअर. ओके. आता 2ab cos c minus a square plus b square minus c square मला फक्त काय पाहिजे cos c पाहिजे. मग cos c is equal to काय येणार आहे a square plus b square minus c square divided by 2ab. कम ऑन काय घेतला divided by 2ab म्हणजे कुणाची व्हॅल्यू तयार झाली मी cos c व्हॅल्यू तयार झाली राईट. आता सेम प्रोसेस इकडे पण तशीच करूया. काय घेणार आहे बोला 2ca म्हणजेच काय घेणार आहे हा इकडे ट्रान्सफर केला 2ca cos b is equal to c square plus a square minus b square. या पद्धतीने टर्म तयार करता येईल. मग पुन्हा कोण हवाय cos b कसं येणार आहे c square plus a square minus b square divided by काय घेणार आहे 2ca. किती सिंपल आहे बघा. ह्या दोन्ही व्हॅल्यूज मला मिळाल्या तर मग आता पुढचा प्रॉब्लेम आपण तयार करूया. काय करायचं आहे काय घ्यायचं आहे पुन्हा आता इथं RHS घ्यायचं. काय घ्यायचा RHS. मग RHS काय दिलाय बघा RHS इज इक्वल टू काय दिलाय b cos c प्लस c cos b हा RHS दिलाय. ओके. मग आता मी काय करणार आहे
तर b तसाच ठेवला, cos c ची व्हॅल्यू पुट केली. cos c ची व्हॅल्यू माझी काय आल्या a स्क्वेअर बघा इन ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ab ही व्हॅल्यू आली. येतं लक्षात. आता दुसरी व्हॅल्यू मला काढायची आहे cos b ची. मग मी काय करणार आहे प्लस c इन ब्रॅकेट cos b ची व्हॅल्यू काय येणार आहे बोला c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवाइडेड बाय 2ca. काय घेणार आहे 2ca. मग आता तुमच्या हे लक्षात येईल. आता हे b इंटू c इंटू म्हणजे हा b आणि हा b कॅन्सल, हा c आणि हा c सुद्धा काय होणार आहे कॅन्सल. राहिलं काय शिल्लक मग बोला बोला पटदिशी a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a प्लस इथं काय शिल्लक राहिलं बघा c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवाइडेड बाय काय राहिला 2a. मग दोघांची काय करा ऍडिशन. बेस कसा आहे इक्वल. बेस इक्वल असेल तर काय करू शकतो ऍडिशन. मग लिहा ना काय लिहिणार आहे बोला की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस c स्क्वेअर प्लस c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर डिवाइडेड बाय 2a. बेस इक्वल आहे. बेस कसा आहे इक्वल आहे. मग आता गंमत अशी कोण जाते बघा बरं यातून. मग काय करणार आहे प्लस b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कॅन्सल प्लस c स्क्वेअर मायनस c स्क्वेअर काय झाला कॅन्सल. राहिलं काय शिल्लक 2a स्क्वेअर बरोबर. a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर म्हणजे किती घेतला 2a स्क्वेअर अपॉन किती 2a पैकी 2 कॅन्सल. यातला एक यातला एक कॅन्सल म्हणजेच इथं काय आला a आला. कोण आला a. मग हा a आला. a आलाच म्हणजे RHS इज इक्वल टू बघा काय घेणार आहे LHS बरोबर. RHS इज इक्वल टू काय घेतलं LHS. मग सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करणार आहे बोला फटाफट बोला b b इज इक्वल टू c cos a प्लस a cos c आणि c इज इक्वल टू काय दाखवणार आहे बोला a cos b प्लस b cos a. तर ह्या पद्धतीने हे काय करता येईल आपल्याला प्रूव्ह करून दाखवता येईल. तर असा हा प्रोजेक्शन रूल आहे. ओके थँक्यू धन्यवाद.